हाय म्हणा. आज काय आहे साऊचं? चला चला. कोणता देव आहे? देव केलाय तू? आणि ही तर मला तर 24 तास तिच्या इशाऱ्यावर ना 13 वर्षात नाही घडवून आणू शकली. ह्या पोरीनं 2 वर्षात घडवलाय. नमस्कार, मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज सकाळीच आम्ही बांधकामावर आलो होतो आणि तिथंच एक छोटासा पार्क आहे. म्हणजे आत्ताच त्यांनी सुरू केला आहे, आणखीन डेव्हलप होत आहे. झाडं पण छोटे छोटे सगळे लावलेले आणि जिम इक्विपमेंट पण आहे तिथं. त्याच्यामुळं तुम्ही इथं येऊन व्यायाम पण करू शकतात. पण आम्हाला काही रोज येणं होत नाही. आज सुट्टी होती सानूला, आज नवोदयची परीक्षा आहे म्हणून तिच्या शाळेला पण सुट्टी आहे आणि ट्युशनला पण सुट्टी आहे म्हणून आम्ही आलो होतो. हे बघा ह्या दोघी कसं खेळतायत. आणि हा आहे छोटासा पार्क. हाय म्हणा. आज काय आहे? साऊचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे साऊ. अरे थँक्यू म्हणायचं बाबू. थँक्यू का? आज आमची साऊ किती खुश आहे बघा. शावडूचे बर्थडे. ये हसा की व्हिडिओ करते ना, मग वर नसतं बघायचं, नखरे करायचे असते. बरं जाऊ दे, चला आपण सायकल खेळू. चला चला. कसं म्हणायचं? चलो चलो म्हणा. तिकडं फिरून यायचं तिला. हे कोण? हा कुठं गा? मम्माकड बघा. काय केलंय हे? काय केलंय तू? देवाला फुल ठेवलंय. इथं कोणता देव आहे? हे देव केलाय तू? हे बघा देव. काय नाव आहे ह्या देवाचं? देवाला फुल ठेवलंय म्हणलं देवाचं नाव काय आहे? तर समाज जगदाळे. पाया पडा. जय बाप्पा. आज आमच्या घरच्या बॉस बेबी नाही, फक्त बॉस म्हणलं ना तरी पण चालेल. ती आमच्या घराची बॉसच आहे. कारण जेव्हा लहान लेकरं म्हणजे घरी असतात ना, तुमच्या घरात जर लहान लेकरं होते त्याच्या इशाऱ्यावरच नाचावं लागतं. आणि ही तर मला तर 24 तास तिच्या इशाऱ्यावर नाचत असते. शिवाय हे दोघं जेव्हा हे घरी असतात ना, तेव्हा ते पण साऊशिवाय कोणाचंच ऐकत नाहीत. म्हणून आम्ही तिला आमच्या घराची बॉस म्हणतोय. कधी काळी मी होते ह्या घराची बॉस, पण आता मी नाहीये, आता ती आहे. तो आता आमचं सगळं घर तिच्या इशाऱ्यावर नाचते. मीच काय, आमच्या लग्नाला 13 वर्ष झालेत, पण आजपर्यंत मी 10 फोन करते त्यांना जेवायला या. त्याच्यानंतर ते कुठं 3-4 वाजता जेवायला येतात, 1 वाजल्यापासून. आणि हिनं फक्त एकदा फोन केला ना, असं पप्पी फेस करून एकदम, बाबा तुमची आठवण आली की बाबा 10 मिनिटात काय 5 मिनिटात घरी हजर आहेत. म्हणजे बघा, जो बदल मी 13 वर्षात नाही घडवून आणू शकली, ह्या पोरीनं 2 वर्षात घडवलाय. म्हणजे किती ना, हे तर म्हणजे अशी मनमोहिनी आहे ती. मोहून टाकते समोरच्या माणसाला. खरंच तुम्ही तिच्यासोबत जर 5 मिनिट बसलात ना, तर असं एकदम तिच्यापासून हलूच वाटत नाही. तर ती आहे पण तेवढीच क्यूट आणि तेवढीच डांबरट पण. येस, असो आता जे आहे ते आहे. क्यूट पण आहे आणि तेवढीच आगाऊ पण आहे. आणि जेव्हापासून ती आमच्या घरी आली आहे ना, म्हणजे 2 वर्ष होत आहेत तिला आता. ह्या 2 वर्ष आम्हाला कसे हसत खेळत निघून गेलेत ते आम्हाला पण नाही कळालं. तिनं जेव्हापासून आली तेव्हापासून आमच्या घराचं गोकुळ करून ठेवलंय.
आम्ही हे असतील किंवा मी असेल कितीही कामाने थकलो असो दिवसभराच्या किंवा तेही किती थकून घरी आलेले असले आणि साऊ जागी असले ना की तिच्याकडे थोडंसं बघितलं किंवा थोडंसं 5 मिनिट तिच्यासोबत खेळलं तरी पण पूर्ण दिवसाचा थकवा निघून जातो. इतकी गोड आहे ती. चला तर मग आज माझ्या गोडुल्याचा वाढदिवस आहे आणि हे मी सकाळच्या काय गेल्या 3 दिवसाच्या व्हिडिओमध्ये 4दा तरी सांगितलं असणारच आहे. असं आता आनंदच तेवढा आहे. बर्थडे साठी आज पावभाजी करणार होते आणि जवळजवळ 30-35 लोकांची करायची. सो इथं मी 2 किलो बटाटे घेतलेत, उकडून घेतलेत बटाटे आणि अर्धा किलो टोमॅटो आहे, अर्धा किलो शिमला मिरची आहे आणि अर्धा किलो कांदा असा चॉपरनी. आता हे सगळं ना मी एकटीच होते सगळं चॉप करायला, पण ह्या चॉपरमुळं फार इझी गेलं मला. खूप छान आहे हे. मी फ्लिपकार्टवरून घेतलं होतं, लिंक असेल तर मी टाकेल, पण ठीक आहे. 160 रुपयाला काहीतरी होतं हे आणि इतकं काम इझी केलंय ह्यांनी चॉप करायचं आणि इतकं बारीक करते बघा हे. आणि एकदम पाणी पण सुटत नाही, असं छान म्हणजे सुटसुटीतच राहते. बाकी दुसरे चॉपर्स नाही का पाणी सोडतात, ओलावा हे करतात, ते तसं नाही आहे. हे हाताने आपण जेव्हा कट करतो ना जसं होतं तसंच झालेलं आहे. चला तर मग कांदा आपलं पावभाजी करायला सुरू करू. आता लोड यायला लागले मला, कारण 3 वाजलेत आणि मला आणखीन पावभाजी करायची आहे, मला डेकोरेशन करायचं आहे. हे बघा आवाज येत असेल, ह्यांना तर बिलकुल ब्रेक नाही आहे आणि मला सारखं आठवण करून द्यावं लागते आज की आज तिचा बड्डे. सो आज तिला रागवायचं नाही आहे. माझ्या काही लक्षातच राहत नाही. तो रूल माझ्यासाठी नसायला पाहिजे होता, पण आमच्या घरात आहे तो रूल, ज्याचा बड्डे त्याला रागवायचं नाही. इथं पातेल्यात मी तेल टाकले. आता तुमच्याकडे बटर अवेलेबल असेल ना तर अर्ध बटर आणि अर्ध तेल असं पण करू शकतात, पण माझ्याकडे बटर अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे मी तेलच थोडंसं जास्त टाकते. आणि त्याच्यानंतर कांदा टाकलाय. आता कांदा भाजीमध्ये जास्त लाल होऊ द्यायचा नसतो पावभाजीला, थोडासा त्याचं कच्चं पण काढून घ्यायचं फक्त. आणि त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकते. नंतर टाकायचं टोमॅटो आणि चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला तेलात परतून घ्यायचं. आता टमाट्याने चांगलं तेल सोडलंय, मग त्याच्यात घालायची शिमला मिर्च आणि जे काही आपण वाटाणे सोलून ठेवले होते ते, आणि त्याला पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आणि थोडंसं मॅशरने त्याला मॅश करून घ्यायचं, कारण अख्खे वाटाणे जे तोंडात येतात ना ते पण एवढे काही व्यवस्थित मला तरी लागत नाहीत. नंतर टाकायचा पावभाजी मसाला, धने पावडर, तिखट, मीठ, हळद, जे काही आपल्याला बेसिक मसाले टाकायचे ते. आणि नंतर आपण शिजवून घेतलेलं बटाटा घालायचं आणि ह्याला पण मॅशरने चांगलं मॅश करून घ्यायचं. आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी घालून बघा, मस्त अशी एक उकळी फुटू द्यायची आणि छान पावभाजी तयार होते. ओ छान छान बिट्टूकला गडी. थांब, बाबाचा फोन सुरू आहे. मी पण सिंपल अशी साडी घातली होती, पण साडी खूप छान दिसत होती. आणि डेकोरेशन पण केलं होतं मी, छोटंसंच केलं, कारण अर्धे फुगे फुटून गेले माझे, त्याच्यामुळे मी छोटंसंच डेकोरेशन केलं होतं. झालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साऊनं खूप कोऑपरेट केलं, कारण मला असं वाटायचं की ही तर कोणीही घरात आलं की म्हणजे रडतीये, मला सोडत नाहीये, मग ती तसं करते काही. पण सगळे येऊन बसले होते, पूर्ण हॉल भरलेला होता आणि मी होम थिएटरवर गाणे लावले होते आणि ती सगळ्यांच्या मध्ये येऊन डान्स करत होती. म्हणजे हे माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग होतं की एवढी लाजणारी मुलगी आज सगळे आहेत तरी पण एवढं डान्स करते. म्हणजे ती एवढी एक्सायटेड होती आज तिचा बर्थडे होता म्हणून. सो तिनं खूप छान बर्थडे करू दिला, ओवाळू दिलं, केक कटिंग केलं. तर तो ओवाळेपर्यंत मी केक आणला नाही, कारण तिनं जर केक पहिल्यांदा बघितला असता ना तर मला खायचं आहे मग असं काहीतरी बोट करणार, त्याच्यावरचं काहीतरी डेकोरेशन उचलून घेणार आणि खाणार. मग तिनं ओवाळण्याकडे पण लक्ष दिलं नसतं, म्हणून मी आधी केकच आणला नाही. आधी ओवाळून घेतलं आणि त्याच्यानंतर केक आणला. आणि केक आणल्यास पण तिचं हे दे बाबा, ते दे खायला. म्हणलं आम्ही आधी म्हणलं तू केक कट कर, नंतर देतो. आणि खूप छान तिनं केक कट केला, स्वतः घेऊन केक खाल्ला. कोणाला खाऊ घाललं नाही, काही नाही, आपणच सुरू झाली होती ती. सो मस्त झालं सगळं. आणि 10 वाजले होते. परत तिनं झोपायच्या वेळेला थोडीशी किरकिर केली, कारण खूप वेळ झालं. तिनं मस्त खेळतच होती, सगळ्या लेकरं पण आलेले होते म्हणून तिनं खूप छान एन्जॉय केलं सगळं.
चला तर मग मला काय पाहिजे आणखीन दुसरं. चला बाय, आपण भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.